समोर जमलेल्या माझ्या तमाम मराठी भगिनी आणि मित्रांनो, तर तुम्हाला माझा जास्त परिचय करून देण्यापेक्षा मी आपल्या 10वीच्या काळामध्ये आपलं जीवन राहणीमान कसं होतं यावरती थोडंसं बोलतो. मी आणि आमच्या गावचे हरिभाऊ म्हणजे संतोष कांबळे आम्ही एका वर्गामध्ये. मला पहिल्यापासून माझे काही दिवस कोकणामध्ये गेले, माड या ठिकाणी एकदम लहानपणी. तर तिथपासून मला पिक्चर पाहायची सवय आणि परीक्षा सोमवारी. आणि त्या काळामध्ये कसं असायचं, आपले 2 हायस्कूल असायचे, त्यामुळे आपला नंबर कोणत्या हायस्कूलवर हे कन्फर्म करून घेण्याची एक पद्धत होती. आणि त्या संधीचा फायदा मी सोडलाच नाही. हरिभाऊला घेऊन गेलो मी आपला नंबर कोणत्या शाळेत पाहण्यासाठी. आणि जात असताना गणेश एक व्हिडिओ सेंटर होतं, तिथून आम्ही मधल्या आवटी शाळेवरती गेलो. आमचे नंबर कुठे पाहिले, ह्या शाळेमध्ये आहे. येताना त्या ठिकाणी एक चित्रपटाचं पोस्टर लागलं होतं, गंगा की कसा. घोड्यावरती ती बाई केसविस्त सोडलेली, बंदूक मोठ्या हातामध्ये. हरिभाऊला विनवण्या करू करू मी बळबळ त्याला घेऊन गेलो. आम्ही तो पिक्चर पाहिला परीक्षेच्या आदल्या दिवशी. घरी आलो, त्यानंतर ही बातमी आम्ही कोणाला सांगितली नाही. त्यानंतर परीक्षेचा टायमिंगला मराठीचा पेपर पर्यवेक्षक म्हणून गीते सर आले. माझ्या मागे संतोष बबन तांबोळी, आमच्या गावचे माजी सरपंच असतील आलेले, हातवर करा एकदा सरपंच. आम्ही एका मागे, आमचं आधीच ठरलं की पेपर लवकर द्यायचा. तर 10वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर दिल्यानंतर आम्ही 1 तासामध्ये चुळबुळ चालू झाली. मी उठलो, म्हणलं सर पेपर झाला. गीते सर आले, आपलेच गीते सर होते. म्हणजे बाळा पेपर झाला का, मग बारीक आवाजामध्ये, आपले आई बाप किती कष्ट करतात, ऊनवाऱ्यामध्ये काम करतात, तुम्हाला शिकायला पाठवतात. मग थोडस घाबरून बसलो. मी बसल्यानंतर संतोष मला मागून खोनवतोय, मी त्याला हे करतोय. संतोष उठला, संतोषला तेच समजावण्याचा प्रयत्न केला, काही यश आलं नाही. मग आम्ही साधारणतः 1.5 तासामध्ये पेपर दिला. पेपर दिल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग आमचं आता तिथून पुढे खरं एक रस्ते चालू झाला आमच्या मनात. आपण दोघंच एवढ्या लवकर बाहेर आलो, घरी गेलो तर कळणार, गावातले लोक पाहणार. तर मग काय करायचं, ही मुलं पेपर सुटून कुरण फाट्यावर पोहोचस तोपर्यंत आपण एक नियोजन लावायचं. आता मी पहिल्यापासून तसं हुशारच, आणि मी चालत निघालो, शाळेमधून चालत निघालो. आणि खोरे वस्ती या ठिकाणी आम्ही पोहोचलो, कारण चालत कुरण फाट्यावर गेलो ही लोक येणार. खोरे वस्ती या ठिकाणी पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्यानंतर आमचेच रामदास वाबळे मामा म्हणून हे जीप गाडीने चालले होते, त्यांनी आम्हाला ओळखलं. आणि तो त्यावेळेस माझ्यापेक्षा डाकू माणूस, आमचा मामाच. आम्हाला पाहिल्यावर गाडी थांबवली. काय रे, हा काय पेपर होता, मग इकडं कुठं, बाकी पोरं कुठं काय. त्यांनी सगळा सारांश काढून घेतला. आणि मग त्यांनी काय केलं, आम्हाला गाडीत घेतलं. आणि गाडीत घेतल्यानंतर ती गाडी कुरण फाट्यावरून साखर कारखान्याकडे जाणार होती. पण तिथं आम्हाला उतरण्याऐवजी आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला मागच सोडा. आम्ही मागच उतरल्यानंतर एक चिंचेच्या झाडावरती चढलो. तिथं त्या काळामध्ये जे काही उरलेल्या चिंच होत्या त्या आम्ही खाल्ल्या. त्यानंतर इकडून एसटी आले जुन्नरवरून. मग आम्ही पळत पळत कुरण फाट्यावरती गेलो, त्यांच्यामध्ये मिक्स झालो आणि आम्ही घरी गेलो. त्यानंतर असाच एक माझा मित्र जितेंद्र भाऊ पांडे, तो आज नाहीये. तर आम्ही दोघांनी अभ्यासासाठी आमच्या गावात रूम घेतली. आणि रूम घेतली म्हणजे आमचा नित्य नेम काय, मी 7 वाजता घरून जायचं, गुंड्याभाऊ तिथं असणार, नंतर संतोष सरपंच असणार, भाऊसाहेब मध्ये येणार, असं आमचं एक ग्रुप. आणि संध्याकाळी जे ऊस लागवडीसाठी बेन येतं ना ऊसाचं, तो ऊस खाणं, हरभरा चोरणं, कोणाचे तरी बल्ब काढून आणणे, आमच्या खोलीत लावणे, किंवा संतोष यांची खोली होती त्यांच्या पण ठिकाणी बल्ब गेला का तिथं जाऊन बल्ब लावणे, हा आमचा नित्यक्रम असायचा. आणि विशेष महत्वाचं असं का माझ्या नादी लागला हरिभाऊ म्हणजे संतोष कांबोळी, परत हा संतोष सरपंच आणि गुंड्याभाऊ. पण त्यांना मी रसायन काय हे कळलंच नाही. मी एकदम पद्धतशीरपणे पास झालो. आणि या तिघांनी तिथून पुढे कधीच कॉलेजचं तोंड पाहिलं नाही आणि त्यांनी परत प्रयत्न देखील केला नाही. पण दैवयोगाने आज तिघही लोक तिघांच्या व्यवसाय धंद्यामध्ये खूप मोठे यशस्वी त्यांनी वाटचाल केलेली आहे. तर हा एक होता आपला एक पूर्वीचा एक विरंगुळ्याचा क्षण.
आणि तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पाहिल्यानंतर अक्षरशः खरोखर एकदम प्रसन्न वाटलं. आणि आपण हा आज जो प्रोग्राम घेतलाय तर परत कधीतरी लवकरात लवकर सगळ्यांनी एकत्र यावं ही अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरं असं की जर कोणाला गड किल्ल्यावरती सह्याद्रीमध्ये जंगलामध्ये रात्रीचा स्टे करायचा असेल काही असू द्या सगळी व्यवस्था आपल्याकडे आहे. मला फोन करा आपण तो सह्याद्रीतला अनुभव घेऊ. आणि जास्त काही बोलत नाही कारण बाकीचे लोक पण इथं बोलायचे आहेत. तर या ठिकाणी आपण सर्व जमलं तर सर्वांचं आपल्या सर्वांच्याच वतीने मनापूर्वक आभार.